सकल मराठा समाज सिंधुदुर्ग 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथे संपन्न होतोय। व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य दीपक केसरकर साहेब, आपल्या शहराच्या प्रथम नागरिक सौ भोसले मॅडम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष गढवी, माजी नगराध्यक्ष सन्मान्य संजू परब, सन्मान्य युवराज लखनराजे भोसले, सन्मान्य संदीप चितूरकर, सन्मान्य विक्रांतजी सावंत, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व भगिनी, खरं तर माफ करा, प्रोटोकॉल चुकला। सन्मान्य केसरकर साहेबांनंतर इथे मी बोलतोय, जशी संजू परब यांनी देखील व्यक्त केली तशी व्यक्त करतो। हे सांगत असताना आज सन्मान्य सीताराम गावडे साहेबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मला इथे आमंत्रित केलं। त्यांचा हेतू साफ असतो, मन साफ असतं, जे पोटात असतं ते पोटात असतं आणि मग भाषणामध्ये त्यांच्या तोंडातून काय सुटेल हे कोणाला काय माहीत नसतं, म्हणून सगळे आपली पुढची बघून असतात। कारण का अतिशय स्वच्छ माणूस मनाने, आणि मी जेव्हा कोणी नव्हतो, म्हणजे आमदार नव्हतो, काही माझा संबंध नव्हता, पण सक्रिय होतो राजकारणामध्ये आणि पुढची दिशा मला काही कळत नव्हती की नेमकं मी काय करावं। तेव्हा असं बोलता बोलता एका गावडे साहेबांचा फोन आला आणि त्याच्यानंतर मग आमचे संबंध आपण घट्ट झाले। जो एक विश्वास द्यायचा असतो ना की निलेश तू निवडून येऊ शकतो, जी काय या जिल्ह्यामध्ये ठराविक 5 लोक असतील त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे सीताराम गावडे, नाहीतर निलेश राणे हा आमदारकीलाच उभा राहायला पाहिजे आणि तो जिंकून येऊ शकतो, हे विश्वास देणारे फार कमी होते। नाहीतर विचार करा, हे सगळं व्यासपीठ बघा, हे व्यासपीठ असं सहजासहजी कोणासाठी एकत्र येत नाही, हे फक्त आणि फक्त सीताराम गावडेंसाठी एकत्र आलंय। हे सांगतानाच त्यांच्याबद्दलचा जो काय आदर लोकांच्या मनामध्ये आहे, प्रेम लोकांच्या मनामध्ये आहे, आणि एवढी गर्दी काही जिल्हा परिषद सदस्यांना पण जमत नाही। काही म्हणतात आपल्याकडे फेमस आहे आणि हिरो देखील आहे, म्हणजे कुठल्या हिरोला मागे पाडू शकेल असा हिरो आपल्या जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवा। त्याचं नाव विक्रांत सावंत आहे। प्रेमामुळे एकत्र येणारी ही सगळी मंडळी, हे फक्त गावडे साहेबांच्या त्या प्रेमाभोवती आणि आपल्या समाजाबद्दल प्रचंड प्रेम की आपला समाज मोठा झाला पाहिजे, आपल्या समाजातल्या मुलं ही मोठी झाली पाहिजे, याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणं। बघा याच्यातला हेतू काय या कार्यक्रमाचा, त्यांना काय मतं मागायची आहेत का कुठे, त्यांना काय पाहिजे आपल्याकडे, कशासाठी हे दरवर्षी आपण हा कार्यक्रम उभा करायचा? माझ्या समाजातल्या माणसाचं, माझ्या मुलामुलींचं भलं व्हावं, त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं, ह्याच्यासाठी रेकग्निशन। मला लहानपणी कधी कधी कुठला पुरस्कार मिळाला नाही, उतरते साहेब। मी कधी कधी विचार करतो व्यासपीठावर बसून की किती कौतुक वाटत असेल यांच्या आई वडिलांना की कुठलं तरी एक व्यासपीठ कोणीतरी आम्हाला दिलं, माझ्या मुलामुलींचं कौतुक होतंय, किती मोठं पडलं। आणि तेव्हा ते मला कधी कधी जाणवतं की त्या वयामध्ये मला कोणी दिलं नाही,
आणि अजूनपर्यंत ती कोण देत नाही. ते व्यासपीठ पण मला त्यांच्याकडूनच तयार करून घ्यावं लागेल. मी अनेक लोकांना पुरस्कार दिले, पण गावडे साहेब, आपण ज्या उद्देशाने हे सगळं उभं करतात की माझ्या समाजातली मुलं, माझ्या समाजातली मुलगी, हिचं भविष्य काय, तिने आतापासूनच हे सगळं ठरवलं पाहिजे. आई वडिलांना कळलं पाहिजे की मराठा समाजातला मुलगा मुलगी जेव्हा तुम्ही जगात जाणार आता, हे सगळं तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये जाल, हे जग काय सोपं नाही. हे जग अजिबात सोपं नाही. हे अजून अवघड होत चाललंय, लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातला बॅलन्स हा महत्वाचा. बॅलन्स गेला, आयुष्य गेलं. 10वी-12वी नंतर तसं आपल्या हातात काय राहत नाही पुढचे 10 वर्ष. मग समाज जसा आपल्याला वळवतो तसा आपण वळत असतो, पण त्याच्यामध्ये वाहून जाऊ नका. ह्याच्यासाठी असे कार्यक्रम फार उपयोगी ठरतात की आपल्याला कुठेतरी दिशा देणारे कार्यक्रम असतात. कोणतरी सांगत असतो की बाबा असं काही करू नको, आणि करायचं असेल तर ते जगात चाललंय ना, त्या स्पर्धेमध्ये तू टिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी कर. हे सांगणारे हे व्यासपीठ आपण यांना फक्त मनोरंजनासाठी किंवा कोणीतरी हे व्यासपीठ उभं केलं त्याच्याकडे म्हणून तसं बघू नका. हे सगळे दिग्गज लोक आज जे व्यासपीठावर बसले, हे कष्ट घेऊन इथपर्यंत आलेले आहेत. सहज कोणाला कोणी काही दिलं नाही, अजिबात कोणी काही दिलं नाही असं समजू नका. आडनावात राणे म्हणून निलेश राणेला कोणीतरी काहीतरी दिलं, अजिबात नाही. 10 वर्ष पराभव सहन करावा लागला. 10 वर्ष हा कधीच जिंकू शकत नाही, हे सातत्याने बोललं गेलं. ह्याला हे जमणारच नाहीये, हे सातत्याने बोललं गेलं. मला त्याला चुकीचं ठरवायचं होतं, आणि म्हणून या व्यासपीठावर आज आमदार निलेश राणे म्हणून उभा आहे. कोणी सहज दिलेला नाही. 4 टर्म, मला ती पहिली टर्म, खासदारकीची वेगळी. 4 टर्म म्हणजे काय काय करावं लागलं असेल बाबा रे बाबा. त्याच्यामध्ये राणे अगोदर समोर होते. 4 टर्म. आणि जेव्हा या मतदारसंघामध्ये असं सांगितलं जायचं की 2 टर्मच्या पलीकडे ते कोण निवडून येऊ शकत नाही, बरोबर आहे ना साहेब? या मतदारसंघामध्ये साहेब तुम्ही 4 टर्म निवडून आलात. एवढे परिश्रम, संघर्ष आहे, सोपं काही मिळालं नाही. मुलांनी मुलींनी आदर्श ठेवावा ना. समोर आपलं कोण बसवलं गेलंय त्यांच्याकडे बघून आदर्श घ्यावा. नगराध्यक्ष मॅडम, कुठल्या नगराध्यक्ष मॅडम जिंकल्या सावंतवाडी शहरामध्ये? सहज दिलं नाही. आजच पत्रकार परिषद घेऊन इकडे आलेले आहेत त्या. सहज काय कोण देत नाही, लक्षात ठेवा. त्यांनाही सहज कोणी काही दिलेलं नाही. आमचा मनीष सहज जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळालेलं नाही की मी नितेश राणे बरोबर असतो म्हणून मला अध्यक्षपद द्या, अजिबात नाही. अनेकांच्या विकेट पण काढाव्या लागल्या. अनेकांना मराठा बाणा पण दाखवावा लागला. असा आमचा मनीष अध्यक्ष झालाय, कोणी कृपेने दिलेला नाही. संजूचं तर काय सांगायला नको. ह्याच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक मताला ह्याच्या समोर 5-5, 8-8 हजार देत होते ह्याला पाड्याला. 25, पण काही ठिकाणी 25,000 पण दिले ह्याला पाडायला. पण आज जसा हसतोय ना तसंच हसत निवडून आला. आणि मी संजूला धाकधुकीमध्ये फोन करायचो, कुलतोडकर साहेब, बाबा सगळं ठीक आहे का? बघा तू निवडून आला पाहिजे, कारण तुझ्या नावाला माझी इज्जत लागली आहे. संजू परत पडला म्हणजे निलेश राणे पडला. साहेब तुम्ही काळजी करू नका, एवढ्या मताने मी निवडून येणार. आणि संजू तेवढ्याच मताने निवडून आला. कष्ट, संघर्ष अख्खे आजूबाजूचे लागले होते की कोणालाही नाही पाडला तरी चालेल, ह्याला पाडला पाहिजे. बघा कसं असतोय, अजिबात टेन्शन घेतलं नाही. मला दिलं पण स्वतः नाही, आणि निवडून आला. आमचे कुलतोडकर साहेब एकदा प्रेम केलं ना राणे साहेबांवर, मग ते राणे साहेब जिथे जातील, जे काय सांगतील. माझे 2 वेळा निवडून प्रतिनिधी, अफाट प्रेम, निष्ठा, हे सगळं सहज मिळत नसतं. तेवढी निष्ठाही ठेवावी लागते.
आम्ही निष्ठा कोणाकडून शिकतो? कुर्तडकर साहेबांसारख्या लोकांकडून शिकतो. अरे प्रेम करावं ना, तर हा जन्मच त्याच्या नावावर दिलाय, असं प्रेम करायचं. आणि जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये पुढचं पाऊल टाका तेव्हा निष्ठेला कधी काय तोड नसतो, लक्षात ठेवा. तिथे कुठे पट पाडायला देऊ नका. अनेक ऑफर येऊन गेल्या, अनेक मोठमोठी लोक यांच्या मोबाईलवर आहेत कॉन्टॅक्ट लिस्टवर. माझ्याकडे एवढी कॉन्टॅक्ट लिस्ट नसेल तेवढी त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट आहे. मंत्र्यांपासून सगळे एवढी निष्ठा दाखवण्याचं काम अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर कोणी केलं असेल राणे साहेबांच्या प्रति, मला दोनच नाव आठवतात. एक म्हणजे संदीप कुरतडकर साहेब आणि दुसरे म्हणजे दत्ता सामंत. हे दोनच. काय जे काय माझं होईल ते होईल, पण माझा माणूस महत्वाचा. त्यांनी आपलं भविष्य नाही बघितलं, पण निष्ठेमध्ये आज त्यांचं कोण नुकसानी करू शकलं नाही. ते आज इथपर्यंत आले. ते आमचे विक्रांत सावंत. मी जसं तुम्हाला सांगितलं, जसं सीताराम गावडे साहेबांनी सांगितलं, हसत हसत लोकांना जिंकतो आणि एवढं गोड बोलतोय. तुम्ही शिका, गोड बोलायला शिकलं पाहिजे. तुम्ही गोड बोलायला शिकलात, कोणाला टी शर्ट टाकू शकता, एवढं लक्षात ठेवा. मला कोणाला टी शर्ट टाकायचं असेल ना, मी त्याला घेऊन जाणार कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे समोर उभा राहिला ना, दादा दादा म्हणजे मला आवडून टाकेल असं वाटतं. तू होताच कुठे? आणि जेव्हा विक्रांत त्या बाजूला होता ना, तेव्हापासून म्हणजे असा माझा आणि त्याचा परिचय फार जुना आहे. त्यांच्या वडिलांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण क्वालिटी बघा, क्वालिटी काय. आज त्याच्या जीवनामध्ये पण प्रसंग आला, त्या प्रसंगावर मात केली. अनेक लोक सांगत होते तिकिटापासून त्याला प्रॉब्लेम झाला. एवढं मोठं घरानं तिकिटापासून प्रॉब्लेम झाला, मला माहिती आहे, कारण का बीजेपी मध्ये अजूनही माझी बरीच लोक आहेत. तिकिटापासून सगळा प्रॉब्लेम झाला, तरी देखील मला वाटतं मोठ्या फरकाने निवडून आला. आणि आज पण सोशल मीडियावर, म्हणजे दिल्लीचा सोशल मीडिया कसा असतो, तिथे नारळ वाढवला की इकडे पाटणी झाली, असं आहे. श्री आपला विक्रांत सावंत निघाला सायकलवरून, तर मागे कॅमेरा. हे घेण्याच्या बाजूला आहे. आपला मुलांना कळलं पाहिजे कुठली क्वालिटी मार्केटमध्ये चालते. आमचा प्रितेश बघा नेहमी हसत, सभापती झाला आरोग्य. तुमचं आरोग्य कधी बिघडून नाही, पण बिघडलं ते आला पकडा. आमचे लखनराजे बघा नेहमी, मला त्यांच्याबद्दल खरोखर कौतुक आहे. हा काही कौतुक सोडा नाही, पण तुम्हाला क्वालिटी प्रत्येक इकडे बसलेल्या लोकांची कळावी म्हणून सांगतो. ते राजघराण्यातले, पण कधी त्यांच्याकडे बघून असं मला वाटलं नाही राजघराण्यातले कोणतरी आहे. ते बिचारे आपलीच खुर्ची, आपलं सगळं, आणि गपचूप कोणाला काय सांगावं लागतं. हे राजघराण्यातले एवढा साधेपणा मी कुठल्याच राजघराण्यातल्या व्यक्तीला बघितला नाही. तो आमच्या लग्नराज्यामध्ये मला दिसतो. एकदम जेंटलमॅन माणूस, एकदम जेंटलमॅन माणूस. आणि साहेब तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही दोघंही नितेश राणे निलेश राणे तुमच्या बरोबर आहे, लक्षात ठेवा. कोणालाही शासनाची कमी फुकट देऊ नका. तुम्ही दिलेला रेट आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यावर फायनल करा सर, काय हरकत नाही. होऊ दे चर्चा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रेट कुठे? आमच्या सावंतवाडीमध्ये. होऊ दे चर्चा. अरे काय त्याच्यामध्ये वाईट केलं? आमचं इन्कम सोर्स वाढवलं. आता विक्रांतला विचारा, एवढ्या संस्था त्यांनी उभा केल्या, त्यांच्या पूर्वजांनी उभा केल्या, आमच्या वडिलांनी उभा केल्या, केसरकर साहेबांनी उभा केला. आम्ही कधी शासनाकडे आम्हाला फुकट द्या किंवा कमी दराने द्या साहेब अजूनपर्यंत मागितलेली नाही. पण मला आश्चर्य वाटतं, छाती डोकून सांगताय की मला फुकट दिली. अरे कशाला देणार फुकट? तुम्ही क्लासेस चालवणार, त्याच्यातून इन्कम कमवणार, त्याच्यातले देताय का नगरपालिकेला? काय त्याच्यातले द्या, विषय संपूया. पण नाही, जे खरं आहे मी तुमचं अभिनंदन करतो, खरोखर मनापासून अभिनंदन करतो. अजिबात आमचं काम काय की जिल्ह्याचं इन्कम वाढलं पाहिजे. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही सगळी मुलं मुली जेव्हा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण मोठे व्हाल,
आपल्या जिल्ह्याचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती लक्ष ठेवा. तुमचा इन्कम टॅक्स हा परत जिल्ह्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही भरलेला टॅक्स त्याचा फायदा जिल्ह्यामध्ये आला पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स हा जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. हे सगळे इन्कम सोर्स हे जिल्ह्यामध्ये तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी आमची धडपड आहे. मी जास्त काही लांब नसतं बोलणार नाही ना तर माझी फ्लाईट सुटेल. पण मनापासून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या मुलामुलींचं अभिनंदन करतो आणि पालकांना एवढीच विनंती करतो. मी एक नेहमी एक फॉर्म्युला पाळलेला आहे. मी कुठल्या तरी 3 इडियट किंवा कुठल्या तरी पिक्चरमध्ये एक डायलॉग मला वाटतं आमिर खानने मारलेला मला आठवतो. त्या एका डायलॉगला मी फक्त फॉलो केला की कामयाब नाही काबिल बनो. प्रत्येक ठिकाणी कामयाबी म्हणजे प्रसिद्धीच्या मागे पडू नका. पहिलं स्वतःला असं तयार करा की जे काम निलेश राणे करू शकतो किंवा मी करू शकतो ते काम इतर कोणीच करू शकत नाही. ती रेष आपलीच दिसली पाहिजे अशी एक रेष तयार करा. 100% तुम्ही यशस्वी व्हाल. मी मनापासून आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि गावडे साहेब मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आपण नेहमी प्रेमाने बोलवता, घरच्यासारखं बोलवता, भाऊ समजता आणि नेहमी सांभाळून घेता. असेच आपण आयुष्यभर सांभाळून घ्या एवढीच फक्त या निमित्ताने आपल्यासमोर विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.